सलावळू गाई बैसो जेऊ एके ठाई बहु केली वणवण पाय पिटी झाला शीण. परमपूज्य सिद्ध दिगंबर श्री गणेश बाबा महाराज यांच्या समाधी महोत्सवाचा हा 28वा उत्सव त्रिवेणी संगमात गंगा यमुना आणि गुप्त सरस्वती यांच्या सान्निध्यात बाबांनी 28 वर्षापूर्वी इथेच समाधी घेतली. त्यांची जशी इच्छा होती तशी त्रिवेणी त्या ठिकाणी प्रकट झाली आणि आपलं अवतार कार्य जी परंपरा जवळजवळ 250 वर्षांची बाबांची होती, त्या अवतार कार्याची परंपरा बाबांनी इथं समाधी घेऊन कायमस्वरूपी स्थिर होऊन पूर्ण केली. बाबांचं सान्निध्य, बाबांची सेवा, बाबांचा अनुग्रह कृपा प्राप्त झालेली आपण सगळी बरीच मंडळी आहात. अत्यंत श्रद्धेनं निष्ठेनं बाबांची ही सेवा आपण करतो. दरवर्षी वेगवेगळे उपक्रम होतात. यावर्षी यज्ञ तर नेहमी होतोच, यंदा भागवत कथा सप्ताह श्रद्धेय भागवताचार्य श्री खगेंद्रजी महाराज यांचा हा 7 दिवसांचा संपन्न झाला. कथेची सांगता आरती झाली. यज्ञाची पूर्णाहुती आता तिकडे होते. त्या निमित्तानं संन्यासी परंपरेचे, दत्त संप्रदायाचे श्री टेंबेस्वामी महाराजांच्या परंपरेतले आणि जी बैरागी परंपरा आहे अर्थात संत परंपरेतल्या सर्वांचं संत पूजन या निमित्तानं होते. बाबांना जे आवडायचं कथा, यज्ञ, भजन आणि संत सेवा. परमपूज्य ब्रह्मलीन श्री गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज मोहनगिरी महाराज त्यांचा आणि बाबांचा असणारा स्नेह आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्यातूनच श्री जनार्दन स्वामी आश्रमाचे उत्तराधिकारी माधवगिरी महाराज आणि बाबांचा कायमचा स्नेह होता. आजही तो आहे. तेवढंच त्यांचं कायम लक्ष या आपल्या सगळ्या गणेश बाबा मंदिराच्या होणाऱ्या उपक्रमांवर असतं. यावर्षी पुन्हा परत माझ्याकडे काल्याची सेवा आली. आपल्याला माहिती आहे, उत्सव महिनाभराचा करा, 8 दिवसाचा करा, 4 महिन्याचा करा, सांगता मात्र आपण काल्यानं करतो. कारण वारकरी संप्रदायाशी सुद्धा बाबांचा तेवढंच स्नेह होता. तेवढीच मंडळी बाबांनी आपल्या सान्निध्यात जोडलेली होती. साहजिक बाबांची इच्छा, त्यांची कृपा, त्यांचा हा 28वा पुण्यस्मरण महोत्सव, या उत्सवाच्या सांगतेला काल्याचं कीर्तना करता घेतलेला हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे. इतर चिंतन तुम्ही काहीही मांडा इतर दिवशी, पण काला म्हटला की नियमाला दुसरा विचार करायचा नाही. इथं फक्त चरित्र ते उच्चारावे देवे गेले गोकुळी. भगवंतानं श्रीकृष्ण अवतार धारण करून जो पूर्ण पुरुषोत्तम अवतार आहे, भागवतानं वर्णन केलंय. परिपूर्णतम साक्षात कृष्णस्तु भगवान स्वयं. हे भगवान आहेत. यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो.
षड्गुणैश्वर्य संपन्नता भगवंताजवळ आहे. त्याकरता भगवंताला मोठं व्हावं लागतं असंही नाही. वामन रूपातही ते असतं आणि कृष्ण राम रूपातही ते असतं. पण भगवान श्रीकृष्णावतारामध्ये एक विशेषता आहे. काही ठिकाणी इतर अवतारात 12 कला आणि कृष्णावतारात 16 सांगितले. काहींनी वर्णन करताना भगवान नारायण आणि भगवान श्रीकृष्ण यांचा विचार करत तुलना करीत सांगितलं. नारायणात 60 लक्षण आहेत, 60 कला आहेत. पण भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अजून 4 कला जास्त आहेत. 64 कलांनी भगवान पूर्ण संपन्न आहेत. कोणत्या त्या 4 कला विशेष आहेत ज्या नारायणाच्या ठिकाणी नाही? वास्तविक नारायण आणि कृष्ण काही वेगळे नाही, पण तरी भगवान नारायणाला सुद्धा अवतार घेताना या अवतारात हे आपलं विशेष ऐश्वर्य, हे विशेष लक्षण प्रकट करावं लागलं, केलं. आणि ते एवढ्याच अवतारात. बरं, याच अवतारात भगवंतानं ज्या 2 लीला सुरू केल्या त्या अजूनपर्यंत संपलेल्या अखंड लीला आहेत. कोणत्या कोणत्या? एक रासलीलेची आणि दुसरी काल्याची. नेहमी सांगतो आपण, ऐकतो की या लीला भगवंताला पुन्हा करता आल्या, कारण पुन्हा करण्याकरता अगोदर पहिलीच सुरू झालेली संपली नाही तर दुसरी करेन कशी? रासलीला ही नित्य लीला आहे. भागवतात ऐकलं असेल आपण, रासपंचाध्यायीचं चिंतन करताना ब्रह्मरात्र उपावृत्ते, अरे ब्रह्मदेवाची रात्र ती संपून गेली तरी लीला अजून संपलेली नाही. भगवंताची लीला अद्वितीय आहे, निरुपम आहे, अलौकिक आहे. पण अशी असून सुद्धा ती आपल्याला आपल्यातली सामान्यातली एक लीला वाटते. काय विशेष आकर्षण आहे महाराज? परमात्मा स्वतःच अलौकिकत्व बाजूला ठेवतो, परमात्मा पण बाजूला ठेवतो, आपल्यातला एक होऊन आपल्यात राहतो, व्यवहार करतो. त्यावेळेस सोबतच्या असणाऱ्यांना कुठेही आपलं वेगळेपण जाणवू देत नाही. असं स्वतःच मोठेपण विसरणं एवढी सोपी गोष्ट. भगवंताची जवळीक किंवा भगवत कृपा प्राप्त होण्याकरता हेच तर आवश्यक आहे. जोपर्यंत आम्ही आमचं अस्तित्व, जोपर्यंत आम्ही आमचा अभिमान, मोठेपण, जाणीव सोडत नाही, विसरत नाही, तोपर्यंत भगवंताचं सान्निध्य नाही. मी नाही सांगत, ज्ञानोबारायांच्या मुखातून भगवान बोलतात, थोरपण पराची सांडिजे, व्युत्पत्ती अवघी विसरिजे, जगा धाकुटे होईजे तई जवळी कमाजी. थोरपण, मोठपण बाजूला सोडशील, सांडिजे, व्युत्पत्ती, व्युत्पन्नता, ज्ञान, जाणीव, पांडित्य हे ताबडतोब विसरता आलं पाहिजे. आणि या जगामध्ये धाकट होऊन, लहान होऊन, विनम्र होऊन, स्वतःकडे गवतापेक्षाही मी कमी आहे, गवताची काडी तरी मूल्यवान आहे, मी तसाही नाही. तृणादपि शुनीचेन तरोरी व सहिष्णुता, अमानिना मान देन कीर्तनीय सदा हरी. महात्म्याचं हे लक्षण आहे, स्वतःला गवताच्या काडीपेक्षाही कमी समजतात. अरे मी कोण नाही, गवताच्या काडीला तरी किंमत आहे, माझं तेवढंही अस्तित्व नाही. तृणादपि शुनीचेन, मी त्याहीपेक्षा खाली गौण आहे. तरोरी व सहिष्णुता, वृक्षापेक्षा वृक्षासारखी सहन करण्याची क्षमता आहे, सहिष्णुता आहे. अमानी आहेत, सन्मानाची अपेक्षा करत नाहीत, उलट इतरांना सन्मान देतात आणि अखंड भगवत चिंतन करतात. कीर्तनीय सदा हरी. हे ज्यांचं लक्षण आहे ते महात्मे, त्यांच्याबरोबर जर राहायचं असेल तर
देवाला सुद्धा त्यांच्याबरोबर राहण्याकरता तसं होऊन यावं लागतं. आणि म्हणून देव सुद्धा आपलं मोठेपण बाजूला ठेवतो, देव पण विसरतो. म्हणून तर महाराज वर्णन करतात, तोची गोकुळात होवोनी गोवळ, 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 तोची गोकुळात होवोनी गोवळ. म्हणावे तो बाळ यशोदेचा, म्हणावे तो बाळ यशोदेचा, तोची गोकुळात होवोनी गोवळ, तोची गोकुळात होवोनी गोवळ. म्हणावे तो बाळ यशोदेचा, म्हणावे तो बाळ यशोदेचा, तोची गोकुळात होवोनी गोवळ, तोची गोकुळात होवोनी गोवळ. साधा गोवळा, गोवळा म्हणजे गायी वळणारा. काय क्वालिफिकेशन लागतं सांगा बरं? गायी वळणाऱ्या गुराख्याला काय शिक्षण लागतं? जगाचा मालक साधा नाही, अनंत ब्रह्मांडे उदरे, अनंत ब्रह्मांडे उदरे, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे उदरे, अनंत ब्रह्मांडे उदरे, अनंत ब्रह्मांडे उदरे, अनंत ब्रह्मांडे उदरे, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी. नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोणी. किती मोठी गोष्ट आहे. जगत निर्माता म्हणजे जगत स्रष्टा, जगत पालन करता आणि जगताचा नाश करणारा, उत्पत्ती स्थिती आणि लय हे ज्याच्या नियंत्रणात आहे, हे सगळं घडीमोडी हेळा मात्रे असा जो तो बालक होतो. गायी वळतो. गायी वळण्याकरता तसं कुठल्याही युनिव्हर्सिटीत कोर्स नाही, शाळेत नाही, कुठंच नाही. पण गोसेवा करण्याकरता, गायीच्या रक्षणाकरता, पालनाकरता, उलट स्वतः अभिमानानं सांगतो. काय सांगू म्हणाले, मला एवढा आवडतं ना, गावो मे हृदय, गावो मे अग्रत संतु, गावो मे संतु पृष्ठतः, गावो मे हृदय संतु, गवां मध्ये वसाम्यहम. मला काय आवडतं म्हणाले सांगू, गावो मे अग्रत संतु, या गायी माझ्या पुढे असाव्यात, गायी माझ्या पाठीशी असाव्यात. गावो मे अग्रत संतु, गायी पाठीमागे असाव्यात. आणि माझ्या हृदयात गावो मे हृदय संतु, गायींच्या हृदयात मी आणि हृदय गायी माझ्या हृदयात अशा असाव्यात. पण मला या गायींच्या मध्ये राहणं आवडतं. गोपाल हे मला आवडणारं नाव आहे.
गोपाल कृष्ण म्हटलं की मला आनंद होतो. का? अरे म्हणाले याच्याकरता तर मी या गोकुळात आलो. जगाचा स्वामी लक्ष्मीपती हा भगवान एवढा मोठा असूनही केवळ भक्तांकरता गोप बालकां समवेत त्यांचं सान्निध्य, त्यांची सोबत मिळावी या अपेक्षेनं त्यांच्या सोबत राहतो, त्यांचं खेळतो, वेळ आला तर त्यांचं उष्टही खातो. साधन काय करत नाहीत त्यांच्याकरता. त्यांच्यावर आलेला डावही आपण देतो. त्यांच्यावर आलेली जिम्मेदारी जबाबदारी आपण स्वतः पूर्ण करतो. आली द्यावी डाई आवे वळत्या मागे गाई, आवे वळत्या मागे गाई, आवे वळत्या मागे गाई. आली द्यावी डाई आवे वळत्या मागे गाई, आवे वळत्या मागे गाई, आवे वळत्या मागे गाई. आली द्यावी डाई आली द्यावी डाई. आली द्यावी डाई आली द्यावी धावे वळत्या मागे गाई. डाव आला तर तो देतो, त्यांच्या माग माग जातो. ही अद्भुत लीला भगवंताची आहे. या लीला त्यानं इतर अवतारात नाही केल्या. रामावतारात बालक झाला नाही का? झाला ना, पण वर्णन किती. ठुमत चलत रामचंद्र, ठुमत चलत रामचंद्र, ठुमत चलत रामचंद्र, बाजत पैंजणी बाजत पैंजणी. ठुमत चलत रामचंद्र, ठुमत चलत रामचंद्र, ठुमत चलत. एवढंच वर्णन आहे, जास्त नाही. कमरेच्या साखळ्यांचा आवाज, आपल्या भावांबरोबर खेळणं. भावांबरोबर खेळतो, मित्रांबरोबर खेळण्याचं वर्णन आहे का ते सांगा. फरक तिथंच आहे. घरातल्या भावा बहिणींबरोबर कोणी खेळेल, पण मिळवणी अवघे गोपाळ ऐसा खेळ मांडीला, असा आहे का कुठं? सर्वसमावेशकता, सर्वांचा एकाच विशिष्ट आनंदानुभवाच्या या लीलेमध्ये समावेश करून घेऊन समरसता साधण्याचा केवळ या अवतारात प्रयत्न आहे. काल्याची लीला साधी नाही. बरं, रासलीलेमध्ये ज्या गोपिका आहेत सगळ्याच आहेत ना. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, सुना आहेत, सासवा आहेत, लेकी आहेत, सगळ्या आहेत. बरं, सगळ्या जाती जमातीतल्या आहेत. आल्या आल्या पाच गवळणी, पाच रंगाच्या, शृंगार करून, 5 प्रकारची वस्त्र नेसणारी आहेत.
5 प्रकारच्या जातीतले आहेत. कर्नाटकी आहे, गुजरिणी आहेत, कानडी आहे, सगळ्याच आहेत. राजस्थानी आहे, सगळ्या आहेत त्या गवळणी तिच्याबरोबर. अभंगांमध्ये किती वर्णन आहे. विठाला एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. पण कुणाची जात, कुणाचा वर्ण, कुणाचं कुळ. तिथं जनाबाई पण आहेत आणि मुक्ताबाई पण आहेत. तिथं सखूबाई पण आहेत आणि कान्होपात्राई आहेत. सगळ्याच. तिथं ज्ञानोबाराई आहेत, तुकोबाराई आहेत गवळणींमध्ये. नाही, गोपाळांमध्ये पण आहेत आणि गवळणींमध्ये पण आहेत. तिथं रासातही आहेत आणि काल्यातही आहेत. मौज अशी आहे, दोन्ही लीला चालू आहेत अजूनही. आणि त्या लीलांमध्ये भगवंतानं आपल्या 4 गुणविशेषांचं विशेष दर्शन घडवलंय. मूळ विषय विसरू नका. नारायणाच्या ठिकाणी किती कला आहेत? किती आहेत? 60. मग 4 विशेष म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी किती झाल्या? 64. 4 कोणत्या? या अवतारात जशी लीला भगवंतानं केली तशी कुठंच नाही. लीला माधुरी इतर कुठल्याही अवतारामध्ये कुठलंही भगवंतानी इतर अवतारामध्ये शस्त्र धारण केली आहेत. या अवतारात कुठलंही शस्त्र धारण केलं नाही. उलट सगळ्यांना आपलंसं करण्याकरता एकच हातात धरली आहे, ती वेणू. भुलविले वेणुनादे, वेणुनादे, भुलविले वेणुनादे. एका वेणूच्या नादानं बस मृदु मधुर तृणचरे चरू विसरली, गाई व्याघ्र किती. अरे तो नाद ऐकला की नाद न समाये त्रिभुवन, ही स्थिती आहे. एका भुलला जनार्दन. अनेक अभंग आहेत. मधु मधु मधुर वाजविली वेणू, किती गोड तुझ्या मुरलीचा ध्वनी. अकल्पित पडला कान, विव्हळ झालं अंतःकरणी. घरधंदा विसरला, आहारे सावरिया कैसी वाजविली मुरली. आहार सावरिया कैसी वाजविली मुरली. आहारे सावरिया कैसी वाजविली मुरली. वाद्य वाजवले. शंख फुंकणं वेगळं, तो शंख नाद आहे, वाद्य वेगळं. भोलेनाथही वाजवतात, नाही असं नाही,
पण तो डमरू आहे, ते तालवाद्य आहे, पण ज्यातनं सप्त सुरांची सुरावट निघते असं एकमेव वासरी जी आतून बाहेरून पूर्ण पोकळ आहे. कुठल्याही प्रकारची गाठ जिच्यामध्ये नाही, सप्त स्वरांना निर्माण करणारी आणि एकूण 9 छिद्रांनी युक्त असणारी. भगवान कोणती बासरी वाजवतो? जी आतून निर्मळ आहे, पोकळ आहे, कुठल्याही गाठी नाहीत. तशी तर तो आपली प्रत्येकाचीच बासरी वाजवतो. आपल्यालाही 9 छिद्रच आहेत ना, पण आपल्यात गाठी आहेत म्हणून स्वरावटी सुरावटी सगळ्यांना मोहून टाकणाऱ्या, सगळ्यांना आपल्याजवळ खेचणाऱ्या निघत नाहीत, कारण आपल्यामध्ये गाठी आहेत, तिच्यामध्ये कुठल्याच गाठी नाही, पूर्ण पोकळ. भगवान हे सांगतात अशी वेणू माधुरी, अशी वेणुप्रियता हा दुसरा गुण आहे. लीला माधुरी, वेणू माधुरी, अजून प्रिया माधुरी. 4 गोष्टी आहेत महाराज. वास्तविक जिचा कुठेही उल्लेख नाही भागवतात, केवळ लक्षणानं सांगितलंय. अनयाराधितो नूनम भगवान हरिरीश्वर. भगवंताची आल्हादिनी शक्ती कोण आहे? श्री राधा राणी, राधाजी. कधी आपण राधा म्हणायचं ना, श्री राधा, राधाजी भगवंताची आल्हादिनी शक्ती आहे. ती चित्शक्ती, ती क्रियाशक्ती, ती ज्ञानशक्ती, ती अभिज्ञाशक्ती तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या ठिकाणी. तिचं आविष्करण, तिचं प्रकटीकरण, तिच्याबरोबरची लीला जी भगवान एकांतामध्ये आपल्या लीला निकुंजामध्ये करतात, ती प्रिया माधुरी, ती प्रिय लीला असं कुठेही वर्णन नाही. बघा ना, विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा पंढरपुरातलं मंदिर सोबत नाहीये, देव पुढं त्या माग आहेत, पण कुठेही जा राधा सर्वेश्वर भगवान युगल सरकार, जिथं जिथं राधा कृष्ण मंदिर आहे तिथं तिथं दोघही प्रियूची प्राणेश्वरी दोघही बरोबर आहे वर्णन करतात. ही प्रिया माधुरी कुठेही नाही. आणि चौथा आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, गुंजावरण डोळ माथा बाबर झोट. एवढं सुंदर रूप कुठेही नाही. सगुण मेघशा लावण्य सुंदर, लावण्याचा पुतळा साधा आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठोरी केला
असं सुंदर मनोहर रूप इतर कुठल्याही अवतारात नाही. आपल्याला कुणासारखं व्हावंसं वाटेल रूपाच्या बाबतीत, की रूप दिलं देवानं कासवाचं, माशाचं, वराहाचं, नरसिंहाचं, कुठलं आवडेल? जाऊ द्या, आपलं आकर्षण तरणबांड स्वरूप घेत, आपल्या चित्ताचं आकर्षण एखादं सुंदर तरुण स्वरूप आहे ते घेत, का एखाद्या बालकाचं सुंदर रूप घेत? कुठलं? अरे भगवान, अरे बालरूपच असं आहे. कान्होबाचं बालरूप कुठेही कसंही, अंगावर कपडे असले तरी नसलं तरी, ते रांगत असलं तरी, धावत असलं तरी, तोंडात लोण्याचा गोळा घालत असलं तरी, नाकाचं शेंबूड पुसत असलं, शेणाचे हात सारवलेले तसे भरलेले असले तरी सुंदरच आहे. भागवतानं केलेलं वर्णन आहे. भगवान 1.5-2 वर्षाचे आहेत आणि पहाटे पहाटे अंथरुणातनं उठले. मैया कामात हे बघितलं आणि तसेच घराच्या दाराजवळ आले. उंबरा ओलांडला, अंगणातनं थेट रस्त्यावर आणि एका गोपाच्या घरी, गोपिकेच्या घरी गेले. आपल्याच नादात, मैयाच्याही लक्षात नाही. बरं, गेला ते गेला घरात नाही, गोशाळेत. आता पहाटेची वेळ, गवळी मंडळी गोशाळेत काम करत होती. काय काम असतं गोशाळेत सकाळी सकाळी? दूधच काढायचं का? पहिलं दूध काढतात काय? आपल्याला माहीतच नाही. गोशाळा आजूबाजूला आहेत, जरा जाऊन बघा. त्या निमित्तानं तिथं काहीतरी सेवा घडेल. फक्त वसुबारसेला आणि गोपाष्टमी पुरती गायीची आठवण करू नका. इतर वेळी पण पहा. पहिलं काम असतं गोशाळेत गेल्यानंतर शेण गोळा करणं, गाईला अगोदर घातलेला चारा जो इकडे तिकडे पडलेला आहे तो बाजूला करणं, ते स्वच्छ करणं आणि मग तिला पुन्हा चंदी, वैरण, काय चारा असेल, भिजवलेलं काही पाटी असेल गोग्रासाची, ती तिला देणं. आणि मग पाण्याची बादली, रिकामी बादली घेऊन सोबत वासराला सोडून गाईची कास धुणं. वासरू प्यायला लागलं, एक सड त्याच्याकरता ठेवून बाकीच्या 3 सडातनं दूध काढायला लागलं. वास्तविक गाय दूध कुणाकरता देते? तिच्या वासरा करता. पण आपण घेतो तरी ती आपल्याला नाही म्हणत. आपली आई आहे ती. आईच्या जन्मदात्या आईच्या दुधानंतर जिचं दूध सहजपणानं बालकाला पचतं ती आहे देशी गाय. ती आहे देशी, जर्सी नाही. जर्सी गाय म्हणजे ती फक्त जरासी गाय आहे. जराशी. बाकी असं आहे, प्राणीशास्त्रामध्ये कोणी असतील बायोलॉजीचे किंवा जाऊ द्या, तुम्ही आपलं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, तिथं जाऊन सर्च करा, गुगलला सर्च करा. सस्तन प्राण्यामध्ये सर्वात जास्त पालकांना, पिलांना पोसण्याची ताकद जिच्या ठिकाणी आहे, जिला भरपूर दूध आहे, असा प्राणी कोणता? डुकरीण. ऐका नीट. कुत्रीला साधारणतः, कुत्रिणीला एक 12-15 जास्तीत जास्त पिलं होऊ शकतात. डुकरीण एका वेळेस 25 ते 30 पिलांना जन्म देते आणि त्या सगळ्यांना दूध पाजू शकते, एवढी तिची ताकद आहे. म्हणून तिचा आणि देशी गाईच्या वळूचा संपर्क आणून जो प्राणी बनवला गेला दूध देण्याकरता जास्तीचा, तो म्हणजे ती जरासी गाय. कळालं ना? विठ्ठल विठ्ठल. आता बाकीचं तुम्ही तुमचं पहा, मला काय करायचं.
म्हणून मी मुद्दाम शब्द वापरला, देशी गाय, देशी गोवंश. गायीची सेवा ही करत होती. आता एक दोन गायी नाही ना हो. आपल्याला आता गाय लवकर दिसणं कठीण आहे, दिसते ती रस्त्यावरचीच. गोशाळेतली गाय, घरामध्ये प्रत्येकाच्या पूर्वी गोठ्यात गाय असायची. एक म्हण आहे, घर में माई, गोठे में गाई और खेत में भाई, उनकी क्या कहे कमाई. जिथं भाऊ भाऊ एकत्र शेती करतात, जिथं घरामध्ये मातृसत्ताक पद्धती आहे आणि घरातल्या स्त्रियांना सन्मान आहे आणि ज्यामध्ये गोठ्यामध्ये गायी आहेत दुभत्या, त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची उणीव नाही, कमतरता. आता बघा यातलं आपल्याकडं काय आहे ते. आपल्याला का कमी पडतं किंवा का असून सुद्धा अपुरं वाटतं, त्याचं कारणच त्याच्यात आहे. गोशाळेमध्ये ही गवळण, अनेक गायी, नवलख धेनू नंद बाबा के. असं आहे, ज्याच्याकडे 1 लाख गायी तो नंद, ज्याच्याकडे 5 लाख गायी तो 2 लाख गायी तो उपनंद, ज्याच्याकडे 5 लाख गायी तो वृषभानुवर, आणि ज्याच्याकडे 9 लाख गायी तो नंदराज. आता भगवंताच्या घरी 9 लाख गायी आहेत. नवलख धेनू नंद बाबा के, नित नव माखन होय. अखंड लोणी निघतंय. त्यामुळं कोणाहीकडे असल्या तरी गायी 10,000 20,000च्या वरती. एवढ्या गायींचं करता करता ते गवळण, तो गोप, बरं संख्याही घरातली एकत्र कुटुंब असल्यामुळं सगळे सेवेत. ही घराची जी मुख्य गोपी होती ते गोशाळेमध्ये शेणाची पाटी भरत होती. उचलून नेऊन जिथं शेण टाकतात त्या उकिरड्यावर पुन्हा शेण हे लागतं शेती करता म्हणून टाकत होती. ती दमून गेलेली. तेवढ्यात हा कान्होबा तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिला. आणि उभा राहिल्यानंतर तिच्याकडे डोकावून पाहायला लागले. एका हातानं घाम पुसते, एका हातानं आणि कोपरानच पदर खोवण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात तिचं लक्ष कान्होबाकडे गेलं. कान्होबा, अरे एवढ्या सकाळी? हो ना. पण एकदम अगं उठलो, तुझी आठवण आली. समोरच्याला जिंकावं कसं, बोलायचं कसं देवाला माहिती. असं म्हणून तर तुझ्याकडे आलो. अरे वा, छान. पण बघतोयस बघ माझे हात गुंतलेत, तुला काहीतरी द्यावं असं मला वाटतंय. म्हणाली म्हणून तर आलो. मला पण लोणी मिळतं तुझ्याकडे, लोण्याकरता तर आलो. दे ना. देईन रे, जरा हातातलं काम संपू दे. थोडा वेळ गेला. भगवान म्हणाले मी मदत करू का? काय करशील एवढासा तू? काही नाही, तू भरून दे, मी पाट्या टाकतो. नक्की? हो म्हणाले. ही म्हणाली खरं तर पाट्या टाकण्याचं काम आमचं आहे. आपण आयुष्यभर पाट्याच टाकतो ना जन्मात, दुसरं काय करतोय? मागच्या कर्माच्या आणतो, इथं संपवतो, पालथ्या मारतो, नवीन भरून आणतो, पुढच्या जन्माकरता घेऊन जातो. पाट्या टाकण्या वाचून आपण काय करतो? भगवान म्हणाले मी टाकतो, काळजी करू नकोस. 10-12 झाल्या, थकला, थांबला. ती म्हणाली का रे? दमलो, लोणी दे. असं नाही मिळायचं, माझं काम संपवावं लागेल. मग तू मदत करणार होतास ना? करेल ना. मग काय झालं? आता असं नाही, ते प्रेमात 10-12 पाट्या टाकल्या, आता काहीतरी मोबदला असेल तर काय पाहिजे? जेवढ्या पाट्या तेवढ्या वाट्या लोण्याच्या देशील? देईन, काय कमी आहे? आणि कान्होबा करता कधीच काही कमी नाही, नक्की देते. बरं वाटलं. पुन्हा 10-12 नेऊन टाकल्या. मोजत होते, 1 2 3 4. 10च्या पुढं मोजता येईना. 10 वर 1, 10 वर 2. भगवान म्हणाले हे बघ, तुम्ही लबाडात, मोजण्यामध्ये चूक झाली तर नुकसान माझं होईल.
तुझंही नको आणि माझंही नको. एक काम कर, त्याच्यावर काहीतरी युक्ती केली पाहिजे. काही नाही म्हणाले, एक काम करते, आतापर्यंत मला माहिती होतं तू असं करशील. हे बघ, हे टिपके काढून ठेवले ना भिंतीवर, हे 12 झालेत आता. तो म्हणाला, हा तू 12-13 करशील, मी तिकडे गेलो की एक पुसून टाकशील, काय भरोसा. मग म्हणाले, हे बघ, मी पाठी उचललेली असेल, दोन्ही माझे हात गुंतलेले आहेत, मी तर काही पुसणार नाही, कारण माझा स्वार्थ आहे. त्यामुळं तू माझ्या कपाळावर एक एक टिपका लावत जा, एकेका पाठीचा. जेवढे टिपके तेवढ्या वाट्या, कबूल. ते म्हणाले, हरकत नाही. पाठी घेऊन गेला, पुन्हा डोक्यावर एक टिपका, कपाळावर, गालावर, सगळ्या चेहऱ्यावर शेणाचे टिपके आहेत. कुणाच्या? तरी पण कान्होबा सुंदर दिसतोय. गवळण म्हणायला लागली, वेड्या, अरे हे सगळं तुझं आहे, तरी तुला भरवसा नाही. अरे आम्ही सुद्धा तुझ्याच आहोत. काय गंमत आहे लक्षात आलं. तिथं त्या लोण्याचा लोभ नाहीये, तिथं यातनं लीला भगवान करतात आणि बाकीच्या गवळणी हे रूप पाहण्याकरता एकत्र येतात. म्हणाले, काय गंमत आहे. गोशाळेमध्ये येणारा हा श्रीहरी गाईच्या शेणांच्या ठिपक्यानं सुद्धा किती सुंदर दिसतो. भगवंताचं ते रूप पाहून सगळ्यांना आनंद आहे. म्हणजे शेणानं जरी तोंड माखलं तरी कान्होबा कसा दिसतो. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी, रूप पाहता डोळ रूप पाहता डोळ ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान पटेवरी शोभती. म्हणून ही रूप माधुरी. किती गोष्टी झाल्या या. 4 विशेष आहेत. लीला माधुरी, वेणू माधुरी, प्रिया माधुरी आणि रूप माधुरी. असा हा भगवान गोकुळात आला. त्याच्या लीलांचं चिंतन, आणि तेही कुठपर्यंत. रांगता गोधने राखिलाही. रांगायला लागल्यापासून गोचारण करेपर्यंत ज्या भगवंताच्या लीला आहेत त्यांचं चिंतन समारोपाच्या वेळेस काल्याच्या कीर्तनात करायचं. का करायचं? म्हणाले, भगवंताच्या या बाललीलांनी जे समाधान आणि त्यामुळे जे वृत्तीस्थैर्य होतं, वृत्ती स्थिर होते, ते इतर चरित्रात नाही. इथे केवळ आनंद रस आहे.
हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा भाग्याचा लाभ पावे येथील. येथील जे एक घडी तये जोडी पार नाही. भगवंताच्या लीलांच्या चिंतनात जाणारा चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. सकळ मंगळ मंगळाची क्षण क्षण उत्तम जातो, धन्य होतो. म्हणून महाराज सांगतात हा नियमच आहे. काही करा, बाकी चरित्र इतर वेळी वेगळी, पण इथे मात्र भगवंताने रांगायला लागल्यापासून गायी चारेपर्यंत जे चरित्र केलं त्यातलं चिंतन करावं. कारण ते चरित्र चिंतनीय आहे, स्मरणीय आहे, वंदनीय आहे, अनुकरणीय नाही. कृष्ण चरित्र इतर, पण हे मात्र कृष्ण चरित्र अनुकरणीय आहे. किंबहुना ते आपल्या आजूबाजूला आपण पाहतो. तळवे तळ हात टेकीत टेकीत, डाव्या गुणघ्याने रांगत रांगत, रंगणी रंगनाथ तोम्या देखिला सये. चाले मलपत मलपत, गुलगुला बोलत. आपलाच आपल्या नादात मलपत मलपत चालतोय, मुरडत मुरडत चालतोय, मध्येच थांबतोय, मध्येच हसतोय. जसं लहान लेकरू त्याच्या रंगात रंगलेलं असतं, आपण काय करतोय भान असतंय. एका लग्नात गेलो, व्यासपीठावर नवरा नवरदेव नवरी त्यांच्या घरात सगळ्या उत्तम पोशाखात सोबत. बरं, हे लेकरू साधं नव्हतं, जिल्हाधिकाऱ्याचं पोरग आणि जिल्हाधिकारी त्याची आई बरोबर वडिलांबरोबर ते त्या लग्नात आला. तर जिल्हाधिकारी आले म्हटल्यानंतर व्यासपीठावर बोलवून स्वागत सत्कार फोटो काढणं. ती लेकरूही आलेलं होतं. काय झालं कुणास ठाऊक, पण त्याला शिंक आली. पटकन त्यानं आपल्या आईच्या साडीच्या पदराला नाक लावलं, तोंड लावलं आणि तोंड पुसलं. फोटोत आलं. चित्र संग्रही ठेवायचं का डिलीट करायचं, काय कराल तुम्ही? प्रामाणिकपणानं सांगा, खरं बोला. तुमच्या घरी तुमच्या लेकरानं नातवानं अशी भरजरी साडी घातल्यानंतर तुमच्या साडीला नाक पुसलं शेंबडाचं, चांगलं का वाईट? नक्की आवडेल. आहे का नातवंड इथं सांगू? खरकटे हात जेवल्यानंतर चालल का? नाही. आपले कपडे, अरे फिगर मेंटेनन्ससाठी त्या आता माया त्या आया लेकरांना दूध सुद्धा लवकर पाजायला तयार नाहीत. बाटलीच आल्यापासून जे तोंडाला लावतात, आयुष्यभर पुढं बाटली. यशोदा मैयानं तिच्या वयाच्या 185व्या वर्षी कुरुक्षेत्रावर कान्होबाची भेट झाल्यानंतर जेव्हा भगवान 118 वर्षाचे होते तेव्हा आपलं स्तनपान करवलंय असं इतिहासात आहे, असं पुराणात आहे. वय वर्ष 185. वात्सल्य त्याला म्हणतात. गिरिराज गोवर्धनावर गायी चरतायत आणि वासरं खाली भगवंताबरोबर खेळतायत. चरत चरत भगवान वत्सचारण करतायत. याच ब्रह्ममोह निवारण लीलेतली कथा आहे. वासरांना पाहिलं गायींनी वरतून, त्यांचा स्नेह आवरेना धावत निघाल्या खालच्या दिशेनं. तेव्हा त्यांच्या आचळातनं दुधाच्या धारा खाली वाहतायत आणि खाली असणारी जी माती आहे, व्रजरेणू आहे, ती त्या दुधानं थाबकली जाते. तिचं ते पूर्ण ओघळ त्याच्यावरनं. बलराम दादा म्हणतात, हे असं प्रेम पूर्वी कधी पाहिलं नाही. अरे गोपाळांना आपल्या हृदयाशी लावल्यानंतर या मातांच्या स्तनातनं दुधाच्या धारा वाहतात, अंगावरचे कपडे ओले होतात. असं प्रेम यापूर्वी आपल्या बालकांविषयी या गोपिकांच्या ठिकाणी मी पाहिलं नाही. हे काय भानगड आहे?
मग बलराम दादांनी डोळे झाकले, लक्षात आलं दुसरं काही नाही, हे इथं ही रूप भगवंतानंच धारण केली आहे. का झालं? मग विचारलं. भगवंतानं सांगितलं तुला कळालं ना? मग बाबा हा माझ्या मुलाचा प्रताप आहे. ब्रह्मदेवानं गाई वासरं गोपाळ सगळे चोरून नेलेत आणि त्यामुळं तेवढीच रूप भगवंत झालाय, देव झाला त्यांचे बाळ. एवढं भावार्थाचं बळ या गोपाळांजवळ, या गोपिकांजवळ. मोठे भावार्थाचे बळ, भावार्थाचे बळ, मोठे 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 भावार्थाचे बळ. देव झाला त्यांचे बाळ, देव झाला त्यांचे बाळ, मोठे भावार्थाचे बळ, मोठे भावार्थाचे बळ. देव झाला त्याचे बाळ, देव झाला त्याचे बाळ, मोठे भावार्थाचे बळ, मोठे भावार्थाचे बळ. केवळ भावबळानं ताब्यात येणारा हा श्रीहरी. म्हणवितो बाळ यशोदेचा, स्वतःला नंदनंदन यशोदानंदन म्हणून घेतो. अवताराला येतो आला म्हणून तर त्याची कथा ऐकायची जी आनंद देणारी आहे. कृष्ण लीलेमध्ये कुठेही दुःख नाही आहे. श्रवणात चिंतनात भगवान बालक कुठून कुठपर्यंत, जोपर्यंत भगवान व्रजात आहेत त्या व्रजलीलांमध्ये सगळा सुखांत आहे, दुःखांत कुठे नाही. आलेल्यांना मारलाय तरी त्यांना मोक्ष आहे, ते सुद्धा आनंदित आहेत. काग बगरिठा मारिला बाळपणी, कागासूर बकासूर रिक्षासूर शकटासूर तृणावर्त, एक का दोन. जो प्राणाही सकट पियाला पूतने, ते पूतनेपासून सुरुवात आणि शेवट प्रलंबासूर धेनुकासूर वत्सासूर यांच्यापासून. कालियाचं दमन केलं, मारला नाही पण जिरवली मात्र सगळ्यांची. इंद्राचाही अभिमान ठेवला नाही, ब्रह्मदेवाचाही मान ठेवला नाही, अभिमान सगळ्यांचा अभिमान या भगवंताने घालवला. आणि तेही बालरूप धारण करून, कुठेही मोठे पण नाही, साधं सामान्य. वरतून हे मी नाही केलं, माहित नाही कसं झालं. मग बाकीच्यांनी म्हणावं ती नारायणी शक्ती, तिनं हे केलं, नाही तर आपला काना असं करेल. अरे याला चालावं कसं आपण शिकवलं, हाताला धरून. बोलणं याला येत नव्हतं, बोबडं बोलायचा आपण शिकवलं. जेवता येत नव्हतं आपण भरवलं. याला नाक पुसता येत नव्हतं, आपण आपल्या पदरानं पुसलो. अरे हा काना आपला आहे, हा वेगळा नाही, आपल्यातला एक. महाराज हेच तर आवश्यक आहे. जोपर्यंत परमात्मा आपल्यातला एक आहे, आपण त्याच्या बरोबरचे आहोत, तो आणि आपण एका समान पातळीत समान सत्तेवर येत नाही. समान सत्तेत समान अधिकरणात आल्याशिवाय काला होत नाही. काला म्हणजे आनंद आहे, काला म्हणजे सुखानुभूती आहे. जीवानं आपली कुटस्थत्वाची उपाधी टाकायची आणि देवानं आपली केवलत्वाची उपाधी टाकायची. दोघांनी उपाधीचा त्याग करून केवल चैतन्य रूपानं असणारा परमात्मा, कूटस्थ चैतन्य रूपानं असणारा जीव, दोघांचं ऐक्य व्हावं, एकत्व व्हावं. अर्थात
ज्याला जीव आणि ब्रह्माचं ऐक्य म्हटलंय, ज्याला मोक्ष म्हटलाय, तो जीव ब्रह्मैक्य रूप असणारा, मोक्ष रूप असणारा आनंद म्हणजे काला, म्हणजे प्रसाद. नामाची लाही आणि प्रेमाचं दही मिळून काला आहे, म्हणून दही काला आहे. काय म्हटलंय त्याला? दही काला. आजीचा दही काला गोमटा, किंवा त्यालाही म्हटलंय ते साधन आहे. नामाची लाही दही असल्यामुळं हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा, नाम प्रेमाचा, जीव ब्रह्माचा तो काला आहे. आणि असा काला भगवान करतात. त्या ज्या लीला आहेत, ज्या भगवंतानं त्या काल्याच्या प्रसंगी केल्या, त्याचं चिंतन म्हणून करायचं आहे की आमचं साध्य आहे सगुण भक्ती, सगुण उपासना. आणि ते सगुण स्वरूप मूर्तीत नाही, आमच्या घरातल्या लेकरांमध्ये, आमच्या परिवारातल्या बालकांमध्ये, आमच्या आजूबाजूच्या प्रत्येकात ते भगवत स्वरूप अनुभवायचं आहे. हीच तर समरसता, हीच तर महाराज, हेच तर समान स्वरूप, हाच तर खऱ्या अर्थानं असणारा योग आहे. विठ्ठल विठ्ठल समत्वम योग उच्चते असं जे सांगतायत, हा योग आहे. आणि म्हणून काला म्हणजे योग स्थिती, काला म्हणजे योगातली सहज स्थिती. आणि त्याचं चिंतन महाराज करतात. प्रसंग असा आला, भगवान लीला करायला लागले. अगोदर घरातली लीला आहे, शिशु लीला, मग बाल लीला, मग कुमार लीला, मग पौगंडावस्थेतली लीला, आणि मग किशोर लीला. वेगवेगळ्या अवस्था आहे. घराच्या अंगणात खेळतायत तोपर्यंत शिशु लीला, घराच्या अंगणातनं बाहेर पडले की बाल लीला, गोचारण करताना कुमार लीला, गोवर्धन धारण करतात तेव्हा किशोर लीला, गोपिकांबरोबर करतात ती पौगंडावस्थेतली लीला. पण या सगळ्या लीला, म्हणून तर बालकृष्ण, दामोदर कृष्ण, माखनचोर कृष्ण, त्यानंतर मुरलीधर कृष्ण, गोपाल कृष्ण, त्यानंतर वृंदावन बिहारी, त्यानंतर गोवर्धनधारी, अशी वेगवेगळी लीलांमध्ये भगवंताला प्राप्त झालेली वेगवेगळी नाव आहेत. कळत नकळत नवविधा भक्तीचा हा उत्कर्ष आहे. माझ्याकडे लक्ष आहे ना तुमचं? कशाचा उत्कर्ष आहे हा? म्हणजे कोणती कोणती कोणती? श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. हा एक अरे आत्मनिवेदन आहे रास म्हणजे. आणि सख्य म्हणजे गोपालकाला आहे. सख्यत्वामध्ये सख्यत्वे अर्जुन नरनारायण सृष्टी जनार्दन एकरूप. म्हणून विचार, हे एकरूपत्व म्हणजे काय? आणि तो काला सुरू होतो रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, दारुण्य धरते गवळणी, धावून धरते गवळणी, बांधित चरणी देते गराणी, बांधित चरणी देते गराणी. हा यशोदे साजनी, यशोदे साजनी, हा दही दूध भक्षुनी तमाल निले काय केले साजन. कृष्ण आळवा आळवा परतुनी माते दावा, कृष्ण आळवा आळवा दही दूध भक्षुनी तमाल निले काय केले साजनी. कृष्ण आळवा आळवा
अंग तरंगणी चोरीत लोणी धावून धरित गवळणी बांधित चरणी देती गऱ्हाणी यशोदे साज दधिधृत भक्षुनी तमाल नीले दधिधृत भक्षुनी तमाल नी नवल केले साजणी नवल केले साजणी कृष्ण आळवा आळवा परतोनी मागे कृष्ण आळवा आळवा परतोनी मागे हे सगळं वर्णन आहे. रांगणारा चालायला लागला, चालणारा धावायला लागला, धावणारा खोड्या करायला लागला, खोड्या करणारा चोऱ्या करायला लागला, चोऱ्या करणाऱ्याच्या तक्रारी यायला लागल्या. आणि तक्रारी एवढं भागवत तुम्ही ऐकलं, तेवढ्या लीला मी कशाला सांगू. महाराजांनी एवढं भागवत सांगितलं, सगळ्या लीला तुम्ही ऐकल्या, बरं तेच तेच ऐकून काय येतो. येतो ना कंटाळा. नाही बरं जाऊ द्या. एखादी प्रपंचाची गोष्ट किंवा नणंद भावजायांचा विषय किंवा जावा जावांचा विषय तोच 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 ऐकायला लागलो तर कंटाळा येतो का. नक्की कधी तुम्ही चर्चा करत नाही त्याबद्दल. बोला ना. कंटाळा येत नाही ना अजिबात त्या चर्चांचा. बाललीलांचा कंटाळा. त्याच कथा ऐकून तर रोज ती अमेरिकेची बातमी, त्या ट्रम्प बाबांचा विचार ऐकून ऐकून कंटाळा आला की नाही आपल्याला. काय येडं बोलतंय, बरोबर की नाही. मला म्हणणं लक्षात आलं ना, इथं मात्र कंटाळा येतो. का. कृष्ण कथा गंगा सावळे उधळ. अरे वाळणाऱ्या झाडाला सुद्धा टवटवी देणारी ही कृष्ण कथा. उदास झालेल्या अंतःकरणाला, दुःख अनुभव घेतलेल्या जीवाला सुद्धा सुखानुभूतीकडे नेणारी कृष्ण कथा आहे. म्हणून सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. तक्रारी यायला लागल्या, एक दोन नाही. गंमत, जिच्या घरी कान्होबा गेला नाही ती तक्रार घेऊन यायची, जिच्या घरी आला तिची कधी तक्रार यायची नाही. कारण तो यावा म्हणून तर तक्रार असायची. सगळ्यांकडे जातो माझ्याकडे येत नाही ही तक्रार आहे. म्हणून जोपर्यंत तक्रारी येत होत्या तोपर्यंत मैयाने तक्रारींकडे लक्ष दिलं. महत्वाचं आहे. मला सांगा, महाराज नेहमी दृष्टांत सांगतात. एक चोर चोरी करायला, घरफोडी करणारा साधा चोरी करायला गेला आणि एका घरात शिरला. खिडकीतून आत गेला. आत गेल्यानंतर खिडकी उघडी मिळाली. कपाट उघडलं, कपाटालाही कुलूप नाही. ड्रॉवर उघडला, 3,500 रुपये सापडले. बाकी काही मिळालं नाही. सगळं चापसून झालं. इकडं उचल तिकडं उचल. तो म्हणाला 3.5 तर 3.5. आता काही कुठं नाही आहे ना, चला. तेवढ्यात त्याला आवाज आला कडी उघडल्याचा. घरमालक बाहेर गेलेला होता, तो आला. ती मालकीन दोघं जोडीला गेले होते फिरायला. तो आवाज आल्याबरोबर भराभर. आता चोराला लक्षात आलं की मालक आले. तो काय थांबणार आहे का. या बरं झालं, राम राम घालायला. ज्या वेगानं निघाला काय सांगाव, घाईत निघाला, पळाला. स्वतःला वाचवायचं आहे. जिथून आला त्या मार्गानं निघाला. खिडकीतनं उडी मारली. दैवयोगानं त्याच्या पाट्यांच्या खिशामध्ये पाठीमागे एक पाकिट होते. ते पाकिट घराच्या आत पडलं. पाकिटात 13,000 रुपये होते. कुणाच्या. चोरांचीच पाकिट सध्या भरलेली असतात. 13,000 रुपये शिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं त्याच्यात, फोटो सकट.
आणि ते हात पडलं कुठे, दरवाजा उघडला, लाईट लावले, पाहतात तो कपाट उघडाय, ड्रॉवर उघडाय, चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली. अशी कशी झाली? नवरा बायको आपापसात, तुला काही खिडकी लावता येत नाही का, वगैरे वगैरे, नेहमीसारखं एकमेकांवर दोषारोप आपण जसे करतो तसं. तुम्हाला काही कळत नाही, तुला काही कळत नाही, सगळं झालं. सगळे मान हलवत आहेत बघा. तुमच्या लक्षात कसं येत नाही मी काय बोलतोय ते तुमच्यावर परिणाम करत आहे. प्रामाणिकपणा तुमचा मला दिसतोय. दोघांचे वाद सुरू झाले. तेवढ्यात तो म्हणाला, हे काय ग, माझं तर नाही, कुणाचं आहे? पाकिट बघितलं, 13,000. फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड सकट. चला म्हणाले, लागलीच आपण जाऊ, तक्रार करू. कुणाकडे? चोरीची तक्रार, चोराबद्दलची कुणाकडे? चला म्हणाले जाऊ. ती म्हणाली, वेड्यात काय, किती गेले, किती गेले, आले किती? मग तक्रार करेल का कोणी? तुम्ही काय अप्रामाणिक माणसं आहात. ज्याचे आहेत त्याला द्यायला नको का? आता पत्ता आहे, फोटो आहे, सगळं आहे, नका तक्रार करू. कमीत कमी त्याच्यावर आधार कार्डवर फोन नंबर पण आहे, ट्राय करून बोलवा आणि त्याला द्या ना. पण अरे 3.5 गेले, 13 आलेत ना. लाभ दुणावला, लाभे लाभ दुणावला, मग तक्रार आहे का? लाभ दुणावला मग तक्रार नाही. मग ज्या घरी भगवान गेलाय, मी नाही सांगत, भागवत सांगताय. अरे हा भगवान गोकुळात आला, गोकुळी आनंद प्रकटले सुख, निर्भय हे लोक घरोघरी, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. कुठली उणीव आहे? चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला दे. शुकदेवजी वर्णन करतात, जयति तेधिक जन्मना व्रज, श्रयत इंदिरा शश्वत रही, दयित दृश्यता दीक्षुतावच, स्वैधृता सम स्वाम विचिन्वते, स्वैधृता सम स्वाम विचिन्वते. जयति ते धीमना व्रज, श्रयत इंदिरा शश्वत रही. शाश्वत स्वरूपान इंदिरा म्हणजे लक्ष्मी, आणि त्या ठिकाणी आली. विठ्ठल विठ्ठल साक्षात लक्ष्मी भगवंताच्या माग माग येते. ज्याच्या घरी भगवान गेले तिथं उणी होईल का? मग जिथं कायमची लक्ष्मी राहायला आली ती कशाला तक्रार करायला येईल? त्यामुळे त्या नव्हत्या तक्रारी करायला येत, जिच्या घरी अजून गेले नाहीत त्या. पहिली आली धावनी, पहिली आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत, धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा ताना, ओठवर सोसुनी. एक 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 तिसरी आली धावनी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, डोहीची गाठ देवोनी, गाठ बाई कोणासी सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना, ओठवर सोसुनी. यशोदे बाळ तुझा ताना, ओठवर सोसुनी. नुसतं म्हटलं तरी लीला कथा तुमच्या कानामध्ये आहेत, ऐकतात, आठवतात. बरं याची गाठ कुणाला सुटली? ब्रह्मदेवाला नाही सुटली तर तक्रारींचा पाढा.
कुठपर्यंत? शेवटी यशोदेकडे तक्रारी येणं बंद झाल्या तोपर्यंत. आणि मग मात्र त्या तक्रारी ऐकल्यानंतर जेव्हा तक्रारी येणं बंद झालं, अगदी इथपर्यंत आले होते, कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे. काय करायचं सांग आम्हाला, आम्ही चाललो जातो, आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन. यशोदा मैयाने सांगितलं एवढं काही करायची गरज नाही, एवढं नका त्रागा करू, सगळं होईल. बघते शिक्षा लावी ते गोविंदा, त्याला मी नक्की दंड करेन, शिक्षा करेन. थोड्या खुर्च्या मागे सरकवा, म्हणजे त्यांना इथं पाय लागणार नाही. विठ्ठल 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 बसा बसा सगळे बसा, जागेवर बसा. मैयानं विचार केला, आजपर्यंत एवढ्या तक्रारी येत होत्या, बसा. आता तक्रारी येणं बंद झालं का? बहुतेक आपण तक्रारीकडे लक्ष देत आता कारवाई केली पाहिजे. कारण जेव्हा कोणी बोलत नाहीत, गप्प राहतात, तक्रार करून सुद्धा काही कारवाई होत नाही, असं लक्षात आलं की काय होतं, सगळे असे त्रासलेले एकत्र येऊन विरोधाला उभे राहतात. आता जर विरोध आला तर पद महत्वाचं आहे, टिकवायचं असेल तर कारवाई केली, हे आताच. तिनं तसा नाही विचार केला. मैयानं सांगितलं नक्की या. मैयानं सांगितलं नक्की, आणि कान्होबाला सांगितलं कान्होबा या, आता खूप झालं, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवान म्हणाले तेच तर पायकावं होतं, त्याकरता तर एवढं चाललंय. केव्हाही बाललीला संपवून मी व्रजलीलेमध्ये जाईन, आणि तिथून गोप बालकांसमवेत 5 वर्षाचे असणारे भगवान वत्सचारण करण्याकरता निघायला लागले. गाई गोपाळ सवंगडे वना, जातो घेऊन यशोदेचा कान्हा. चेंडू चौगुण खेळती, वेगवेगळ्या प्रकारचा खेळ खेळतात, वासरं चालतात. 5 वर्ष पूर्ण झालं आणि भगवंतानी ही लीला केली. त्या 5 वर्षाच्या काळात कागासूर, बकासूर, रिठासूर, वत्सासूर यांचा भगवंताने उद्धार केला. त्यानंतर बोलू नका आपापसात, बसा खाली, बसा जागेवर बसा, जागेवर बसा. उठू नका. मोजून 10 मिनिटात कीर्तन आवडणार आहे, काळजी करू नका. बसून घ्या. विठ्ठल विठ्ठल भगवान. तर रोजचा नियम होता, आपापल्या घरून शिदोऱ्या आणायच्या, वासरं चारली, पाणी प्यायली, दुमली पाण्यामध्ये यमुनेच्या, की नंतर त्यांची रवंथ करण्याकरता गाई वासरं बसायचे. मग मुलांनी खेळ खेळावेत, पाण्यात डुंबावं, स्नान झालं की मग आपापल्या शिदोऱ्या ज्या ठेवल्यात त्या काढाव्यात, आपल्या आपण खाव्यात. एके दिवशी भगवंतानं विचार केला, लक्षात ठेवा, काल्याचा प्रस्ताव देवानं मांडलाय, देवानं संकल्प केला तरी तिथं विघ्न येतो, पण संतांनी संकल्प केल्यानंतर कधी विघ्न येत नाही, हा विशेष आहे. विठ्ठल म्हणून देवाला काला एकदाच करता आला, संत रोज काला करतात. देवाला काला करण्याकरता संतांबरोबर यावं लागलं, संतांना काला करण्याकरता देवालाही सोबत घ्यावं लागलं नाही.
एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या नामदेवरायांचं कीर्तन आणि लाह्या कोण वाटतंय? नामदेवराय वाटतंय. ज्ञानोबारायला नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबारायला ह्या वाटतात. तिथं देवाची सुद्धा आवश्यकता नाही, पण देवाला मात्र काला करण्याला प्रस्ताव करावा लागतो. भगवान म्हणतात का रे, रोज आपण आपल्या आपल्या शिदोरी आणतो ना आपल्या आपण खातो, असं नाही जमायचं. उद्या असं नाही करायचं. मग उद्या आपापल्या घरून शिदोऱ्या आणायच्या, पण एक एकट्या आपल्या आपण नाही खायच्या. आपण सगळे एकत्र करून मग काला करून जेऊ. बैसू जेऊ एके ठाई, सवे घेऊ शिदोऱ्या घेऊन या. आणि मी जशी आणतो तशी बरं भरपूर आणल्या नाही तर घरी पाठवीन. माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय. चोरोनिया माये नवनीत आणावे. लोणी वगैरे असलं असणार उत्तम आणायची शिदोरी, ज्याला कुठलाही दोष नाही अशी शिदोरी आणायची. खरकट नाही आणायचं. लक्षात ठेवा, लोणी आणायला सांगितलंय ज्यात नित्य नूतनता आहे, जे बासी होत नाही, जे विटत नाही, जे शिळ होत नाही, असं आणायचंय. असं काय आहे? अशी शिदोरी प्रेमाची आणि नामाची आहे, ती आणा हे सांगितलंय. ती आणायला लागली. दुसऱ्या दिवशी मुलं सकाळी निघाली. घरून सांगितलं असल्यामुळं शिदोरी भरपूर घेतली, निघाले. पण पहिलं विघ्न आलं. महाराज सांगतात शुकदेवजी, अघासूर, अघ म्हणजे पाप, अजगराच्या रूपानं आलं. पाप कसं येतं नाही कळत महाराज. पुण्य करता होय पाप, अजून काय सांगा. एका म्हणता भले तुझे सहजची निंदिले. एकाला चांगलं म्हणायला लागलो की दुसऱ्याची आपोआप निंदा. इथे बसलेली सगळी शहाणे मंडळी आहेत, इथं बसलेली मग घरोघरी असणार ते का बावेडी आहेत का? म्हणण्याचं वाक्य असतं पण त्याचा विचार वेगळा होतो. मला माझा धाकटा मुलगा खूप आवडतो असं म्हटलं म्हणजे मोठा आवडत नाही असं होत नाही, पण त्याचा अर्थ वेगळा निघतो. पाप कसं येईल सांगता येत नाही. म्हणून तर कुठल्याही सत्कर्माच्या अंती जर चुकून आपल्याकडनं काही घडलं असेल, यदक्षर पदभ्रष्टम म्हणून आपण प्रार्थना करतो. चुकून नकळत घडलेल्या पापाच्या क्षालना करता विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः म्हणतो. हरये नमः हरये नमः हरये नमः. कशासाठी? कळत नकळत दोष झाला असेल तर त्याची निवृत्ती व्हावी म्हणून. साहजिक पाप आलं अजगराच्या रूपानं. मोठा जबडा फाडला आणि सगळ्या गायी गोपाळांसह भगवान सुद्धा त्याच्या जबड्यामध्ये गेले. आता सगळ्यात शेवटी कान्होबा गेला. आता वास्तविक हे सगळं लीला नाटक त्याचंच आहे. त्या आघासुराचा उद्धार करायचा हे मूळ कारण आहे. आपल्या बासरीनं स्पर्श करून या आघासुराचं जे ब्रह्मरंध्र आहे, टाळू आहे, तो फोडला. तो फोडून सगळ्या गायी वासरांसह गोपाळांसह भगवान बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर सगळी मुलं आली. गायी वासरं चरून पाणी पिऊन बसली. मुलं खेळायला लागली, पाण्यात डुंबायला लागली. स्नान झालं पण खेळण्यात काही मन रमेना. आणि मुलं म्हणायला लागली, कान्होबा भूक लागली रे. खांदे भार पोटी भूक, खांदे भार पोटी, खांदे भार पोटी भूक, खांदे भार पोटी भूक. काय खेळायाचे सुख, 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 काय खेळायाचे सुख. खांद्यावर हे ओझ आहे शिदोरीचं. आणि शिदोरी जवळ असताना त्याचा घमघमाट येत असताना जेवायचं नाही. असं कसं? पोटी भूक लागली आम्हाला, खेळायचं सुख वाटत नाही. ठीक आहे म्हणाले. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. खेळ मोडा, चला, पण आपापली कामं पूर्ण करू. आपापल्या गायी आपण आवरा आणि चला. चला वळू गाई, बैसू देऊ एके ठाई, बैसू देऊ एके ठाई. चला वळू गाये,
चरण येते हे म्हणून आहे की चला तयारी आहे, चला चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. आपापल्या गाई आपली इंद्रिय आवरा, गोनाम इंद्रिय गाई आवरा, एका ठिकाणी बसा. असं उभं राहून चालता फिरता, उभं राहून जेवण देवाला अपेक्षितच नाही आहे. बैसू आणि मग जेवू, भोजनाची पद्धत आहे. बैसू जेवू एके ठाई. स्थिर होऊन, स्थिरता. अरे ज्याच्या करता आपण कष्ट करतो ते भोजन जर शांततेनं करता येत नसेल, निगुतीनं करता येत नसेल, चवी चवी घेऊ ग्रास अशा पद्धतीनं करता येत नसेल, नुसती वलवल मागा असेल, बोकणा भरणा असेल, तर ते काही जीवन आहे काय? कष्ट कशासाठी आहे? 2 वेळ व्यवस्थित जेवायला, ते तरी निवांत हरिचिंतनी भोजन झालं पाहिजे ना. बसू म्हणाले आपण, बैसू जेव. खरंय म्हणाले तुमचं म्हणणं. आतापर्यंत खूप फिरलो, बहु केली वणवण, पायपिटी झाला शीण. खूप फिरलो, खूप पायपीट झाली, शीणच झाला, समाधान काही हाती आलेलं नाही. मग काय करायचं? भगवान म्हणाले काय करायचं? 3रं चरण. खांदी भर पोटी भूक, खांदी भर पोटी भूक, खांदी भर पोटी भूक, खांदी भर पोटी भूक. काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, बहु केली वळवळ, पायपिटी झाली. बहु केली वणवण, आता खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. खरंय म्हणाले. चला मग चला, वेळ लावू नका. तुका म्हणे धावे, 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 तुका म्हणे पायपिटी झाला गे माधरवे, बहु केली वणवण, पायपिटी झाला, पायपिटी वणवण, बहु केली वणवण. मग अवघे बरवे. उशीर लावून चालणार नाही, त्वरा करावी लागेल. धावा मग अवघे बरवे. आता वेळ लावायचा नाही. भूक लागली ना, संकल्प तुमचा पूर्ण करायचा आहे ना. भूक लागल्याशिवाय, आर्तता निर्माण झाल्याशिवाय, ओढ आल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. ती आर्तता पाहिजे. आरतीचे निव्याजे, आरतू तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासतो जाणावया लागे निभजे, तिजी निते इच्छिजे अर्थ सिद्धी, चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्तू एक उपाही ज्ञानी. हे सांगणं आहे. म्हणून ती आर्तता आहे ना,
मग धावे चला धावा मग अवघे बरवे. खूप कष्ट केलात, खूप शिणलात, बहु केली वणवण, पाय पिटी झालाशी. मग मात्र सगळे गोपाळ एकवटले, काला करण्याची सज्जता केली. सगळे बसलेत, अर्धमंडलाकार पंक्ती केल्या. सगळ्यांना कान्होबाचं रूप दिसतंय. सगळेजण भगवंताचं ते ध्यानमंगल स्वरूप पाहतात. शुकदेवजी त्याचं वर्णन करतात. बिभ्रद वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मशृणकवलं त्यत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिस्मै स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुग्बालकेली. गोपाल कृष्ण भगवान की जय. मुरली मनोहर भगवान उभे आहेत. वेणू आपल्या शेल्यात खोली, पितांबरधारी आहे, निळा शेला कमरेला, वेणू कमरेत, डाव्या हात पुढे, त्याच्यावर कालवलेला काला, वेगवेगळ्या प्रकारची लोणची मुरंबे, गायींना हाकण्याकरता असणारं शिंग आणि वळण्याकरता असणारी काठी आपल्या डाव्या बगलेत घेतली. एक एक कालाचा घास आपण खातात, गोपाळांना देतात. जे बुटके आहेत, लहान लहान पुढे आहेत, उंच उंच जसे कर्मानं मागे आहेत, सगळ्यांना काला भगवान आपल्या हातानं भरवतात. एकमेका देवमुखी. कसाय म्हणाले, सुखे घालू हुंबरी वैकुंठित वैसे नाही कवळ. तेही विचारतात देवाला, देवा आहे का तुमच्या वैकुंठात? असं नाही ना म्हणाले. वैकुंठित वैसे नाही कवळ काही कार्याचे. असा काला भगवंतानं तिथे केला. अर्थात हे सगळं करत असताना भगवत भजन ते विसरले नाहीत. ते करा मग काला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, माऊलींचं भजन आपण याकरता घेतलं. आपली वेळ संपली आहे. भगवान सगळ्यांना काला देतात, पोटभर करतात. गोपाळ काला गोड झाला, गोपाळाने गोड केला. काल्याचा अभंग होईल. आज बाबांच्या 28व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्याला माहिती आहे, मी सुरुवातीलाच आरंभाला हा सगळा विचार सांगितला. ब्रह्मलीन सद्गुरु श्री मौनगिरीजी महाराज अर्थात जनार्दन स्वामी महाराज आणि ब्रह्मलीन सिद्ध दिगंबर श्री गणेश बाबा यांचा स्नेह, यांचा परस्पर प्रेमभाव आणि त्यातूनच कायमचे जोडले गेलेले माधवगिरी बाबा, त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत आलेले त्यांच्याच
समवेत बाबांची अखंड सेवा ज्यांनी केली ते संतोषगिरी बाबा. आज या निमित्तानं आपल्या सिंहस्थाच्या संबंधानं ज्यांना आता खूप मोठी जबाबदारी आहे ते नाशिकच्या मंडलाचे महंत, दिगंबर आखाड्यात असणारे पंचमुखी हनुमान मंदिराचे श्री महंत श्री भक्तिचरणदासजी महाराज, ज्यांनी या ठिकाणी टाळकऱ्यांनाही बुक्का लावून द्यायचं, ज्यांना आपण 7 दिवस ऐकलं ते खगेंद्रजी महाराज, दंडवते काका, त्याचप्रमाणे परमपूज्य श्री गुरु श्री दत्तदासजी महाराज, प्रभुणे महाराज, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. यज्ञाची पूर्णाहुती झाली, उत्सवाची पूर्णाहुती या काल्यानं होते. आपल्या सगळ्यांचा स्नेह, बाबांवरची श्रद्धा, परस्पर सहकार्य आणि सौहार्द या सगळ्याचा परिणाम आहे की आपण हा उत्साह आनंदानं संपन्न करतो, उत्साहानं हा उत्सव करतो. सगळ्यांना काल्याचा प्रसाद घ्यायचा आहे. बाबांनी 28 वर्षापूर्वी, मी सुरुवातीला सांगितलं, त्रिवेणीच्या उपस्थितीत, त्रिवेणीच्या संगमात याच ठिकाणी आणि समाधी घेतली. जी त्यांची इच्छा होती, गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणीचं प्राकट्य तिथं झालं. एवढंच नाही तर त्या ठिकाणी मा नर्मदा मैयाही त्या स्वरूपानं प्रकट झाल्या. हे आपण अनुभवलं आहे. बाबांचं सान्निध्य, प्रत्यक्ष कृपा, अनुग्रह प्राप्त केलेली आपण मंडळी आहात. बाबांच्या पायाची गुडघे सेवा करताना बाबांच्या गुडघ्यांमध्ये, पायांमध्ये, पोटऱ्यांमध्ये प्रत्यक्ष गणेशाचं स्वरूप अनुभवलेली मंडळी आहेत. हे वेगळं सांगायची गरज नाही. महाराज आपल्या दीर्घायुष्यामध्ये महाराजांनी जे काम केलं, आज एवढे परिवार शुद्ध सात्विक उपासनेमध्ये कायमचे जोडले. 28 वर्षांनी अत्यंत वैभवात, अधिक प्रागतिक स्वरूपात हे कार्य चालू आहे. एखादी सेवा अखंड चालणं एवढं सोपं नाही, ती आणि एकमतानं चालणं त्याहून सोपं नाही. ते सगळेजण मिळून बाबांचे सेमी विश्वस्त म्हणत नाही, ही सगळी सेवादारी मंडळी तेही करतायत आणि त्यामुळं हा उत्सव यंदा संपन्न झाला. सर्व महात्म्यांची आणि उपस्थिती, मी सुरुवातीला म्हटलं बाबांना भजन आवडायचं. श्री पंडित अजितजी कडकडे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे बाबांना साधुसेवा, संत पूजा, संत समागम आवडायचा, तेही आहे. यज्ञ, याग, उपासना आवडायची, तीही आहे. भजन कीर्तन आवडायचं, तेही आहे. आणि त्याहीपेक्षा भरपूर लोकांना जीव घालायचं, हेही बाबांना आवडायचं, तेही समारोपाला. त्या सगळ्याच गोष्टी या निमित्तानं होत्या. अशाच पुढेही बाबा करवून घेतील विश्वास आहे. सगळ्यांच्या चरणी, संतांच्या चरणी प्रणाम करतो. एकदा भजन करू. काल्याचा अभंग, विजय विठ्ठल होईल, काल्याचा अभंग होईल, मग पुन्हा आरती होईल आणि मग आपण उठायचं आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई पुंडलिक वरदान तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णवनिका. वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. काला वाटू एकमेका वैष्णवनिका. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी. काला वाटू एकमेका बोलिले कुरे वेडे वाकुळे उत्तर. नाही विचारिला अधिकार म्या फुला.
तुमचे देखील चरण आता उडावेसे मना येत नाही नारायणा तुर्वाडिकपणे येथे सापडले मना येत नाही नारायणा भोग गेला निवारीला आता उडावेसे मना येत नाही. आज करोनी आरती चक्र पाणी वाढते पापाऊ सकळ पुण्यवंत तुम्ही बाळा नवत दंड काळा देवत तुकावा हे टाळी हा सानिध्य जवळी आज पुरले नवत धन्य काळा दिवस प्रेमेच प्रेमे आरती गोविंदा देव आरती धन्य ते लोचन नित्य करते बाळा प्रौढानी मुग्धा वाळते परमानंदा ते लोचन नित्य करते मामा मने के वातले कोणे राहिलो तटत त्रिगुणाठावीस विटेवरी उभा वा मागे रखमायेत दिव्य शोभा कुंडलिका वेळी परमालेगा करणे वाहे विमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राही त्या वल्लभ पावे जुलगा जय देव तुळशी माळा गळा कटे उलकट पाते पितांबर कतुल लाट देव सुरवर नित्य देवी गरुड हनुमंत उडवे राती जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राही त्या पावे जुलगा जय देव आषाढी कार्तिक भक्त द्विती चंद्रभागी मध्ये स्नान रजनिळा माता जय होय मुक्ती केशवाचे नाम देव वायू जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राही त्या पावे जुलगा जय देव आरती नाराजा महाकैवल्य देवते दलदंत मनोवेदला माझा आरती नाराजा लोपले ज्ञान जगे तनेनाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती नाराजा तेजा सेवित दलदंत मनोवेदला माझा आरती नाराजा प्रगट गुय बोले विश्व ब्रह्माचे केले रामजनाद चरणी मस्तक ठेविले आरती नाराजा महाकैवल्य तेजा देव दलदंत मनोवेदला माझा आरती नाराजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारके कैसे तुकोबाचे अभंग रक्षिते आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकाराम तुके तातुलने श्री ब्रह्मात्माचे आले म्हणून रामेच्या चरणी मस्तक ठेवल्या तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकाराम हरी वंदीन तरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन वायू वाळे सर्वांनी बसून हो. व्हावी माझी आस जन्म महाआरती अजून व्हायची आहे. आपली प्रार्थना वगैरे नियमानं होऊ द्यात. हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी हरी चुकून हरी संत संगे सर्व काळाखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका माझी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही चंद्रमंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी म्हणे तया असावे कल्याण जयामुखी दान पांडुरंग मागणे ते कृतपती आहे देशील तरी पायी पांडुरंगा या संतास निर्विहेची मजदे अनेक तुझे काही न मागो देवा आता उदार तू होई विपायी संताची या संतास निर्विहेची मज देई अनेक तुझे काही न मागू ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम आहे प्रसादाची वाट द्यावे दोनिया शेष घेऊन जाईना तुमचे झालिया भोजन झालो रे कसवा तुम्हाला शेष घेऊन जाईना तुमचे झालिया भोजन हा तुका म्हणे चित्त करून राहिलो शेष घेऊन जाईना तुमचे झालिया भोजन काळी वाजवा तुकाराम 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 पुंडली कबरदा हरी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान सद्गुरु श्री निवृत्तीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सिद्ध दिगंबर श्री गणेश बाबा महाराज की जय, समर्थ सद्गुरु श्री मौनगिरी महाराज की नमः पार्वती पतये मंगलमूर्ती अवधूत चिंतन श्री